तर दरवेळेस आपण नेहमी प्रतीक्षाच करतो की लिस्ट केव्हा लागेल, केव्हा लागेल. पण यावेळेस विद्यार्थी प्रतीक्षा करणं सोडून दिले होते आणि अनएक्सपेक्टेड या ठिकाणी गोष्ट झाली. ते म्हणजे काय, विद्यार्थी पाहत होते इव्हिनिंगची वाट, पण लिस्ट लागली आपली अगदीच या ठिकाणी आफ्टर टाईम म्हणजे 2 ते 3 वाजता या ठिकाणी आपली थर्ड राउंडची या ठिकाणी अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे आणि डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच गोंधळ आहे, की माझी अलॉटमेंट या ठिकाणी चेंजेस झाली नाहीये. ऑलमोस्ट या राउंडमध्ये जोही आम्ही या ठिकाणी अॅनलाईज केलंय, या अॅनलाईज मध्ये असं लक्षात आलंय 98% स्टुडंटची या ठिकाणी बेटरमेंट झालीच नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्टेटसच्या समोर नो चेंज फक्त या ठिकाणी दिसत आहे. फक्त चेंज काय झालं यामध्ये, अगदी जेही विद्यार्थी फर्स्ट राउंड, सेकंड राउंड मध्ये नॉट अलाउटेड होते, ते विद्यार्थी तेवढे लोअर कॉलेज जर आपण भरलं असेल तर त्या ठिकाणी अलाउटेड झालेत. अदरवाईज या ठिकाणी काही चेंजेस या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट काय या लिस्टमध्ये, की ज्याही विद्यार्थ्यांनी सीएसच्या व्यतिरिक्त मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन या ब्रांचेसला प्राधान्य दिले असेल, तर अशाही विद्यार्थ्याच्या या ठिकाणी अलॉटमेंटमध्ये चेंज झालेला पाहण्यात आलाय. पण ते पण किती, अगदी 5% स्टुडंटच्या. पण बाकीचे जेवढेही विद्यार्थी आहेत ऑलमोस्ट जिथं आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी स्टेबल आहेत किंवा नो चेंज या स्टेटसमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगेल की का चेंजेस झाले नाहीयेत आणि ज्याही विद्यार्थ्यांचे चेंजेस झालेत लक्षात घ्या. राउंड 2 मध्ये माझी जी कॅटेगरी एनटी आहे, एनटी मध्ये सीट अलॉटमेंट टाइप मिळाला आहे. पण सध्या ते एनटीचं नो चेंज आहे, पण कॅटेगरी स्टेटस शो होत आहे ओपनचं. बरेच असे विद्यार्थी कॅटेगरी ओपन आहे पण सीट अलॉटमेंट शो होते एसटी. बरेच असे विद्यार्थी पीडब्ल्यूडी नाही आहेत पण सीट अलॉटमेंट टाइप शो होते पीडब्ल्यूडीचा. याचं कारण काय लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की महत्वाच्या यातल्या गोष्टी, की ज्याही वेळेस आपण राऊंड पुढे पुढे जातो त्या त्या पॅरलर रिझर्वेशन, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन अंतर्गत जर विद्यार्थी अवेलेबल होत नसतील तर त्या सीट कन्वर्ट होतात सर्व मुलांसाठी. त्या सीट भरल्या जातात ऑन द बेसिस ऑफ फायनल मेरिट रँक अनुसार. ठीक आहे, तर तेच या मेरिट लिस्टला आपल्याला झाल्यास पाहायला मिळालं आहे. तर महत्वाचं आहे, ज्याही विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड थर्ड मध्ये पहिल्या 6 ऑप्शन मध्ये नंबर लागला, खूप महत्वाचा पॉइंट आहे. जर आपण कॅप राऊंड थर्ड फील केला आहे आणि कॅप राऊंड थर्ड मध्ये फर्स्ट 6 मध्ये जर आपला नंबर लागला तर आपल्याला 25, 26, 27 आणि 28 या डेज मध्ये आपलं जेही अलॉटेड कॉलेज आहे या कॉलेजला ऍडमिशन कन्फर्मेशन करणं अनिवार्यच आहे. ठीक आहे, फर्स्ट क्लिअर. दॅन ज्याही विद्यार्थ्यांना मेन मॅनेजमेंट कोट्यात या ठिकाणी ऍडमिशनसाठी पुढे प्रवेश प्रक्रियेत जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना एकदम ट्रस्टेड आपण मॅनेजमेंट ऍडमिशन दरवर्षी प्रोव्हाइड केलंच आहे विथ प्रॉपर गायडन्स आणि विथ प्रॉपर बजेटमध्ये. याही वर्षी आपण त्याच पद्धतीने ह्या गोष्टी करून देणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी सीईटी सेलच्या रूल्स अँड रेग्युलेशन अनुसार असणार आहेत. यामध्ये वेगळं काही नाहीये, हे सुद्धा महत्वाचं तुम्हाला सांगून देईल. आता महत्वाची या याच्यामध्ये गोष्ट आहे ते सांगायचं म्हणजे काय, मी आहे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी पण नाव कॅप फ्रॉम थर्ड मध्ये माझी जे काही अलॉटमेंट झाली हे झाली आहे एसटी कॅटेगरी मध्ये. म्हणजेच मला जे काही फीस भरायची आहे एसटी कॅटेगरीची भरायची आहे का, तर अगदीच नाही. आपली जेही ओन कॅटेगरी आहे याच कॅटेगरीची फीस भरायची. दुसरी गोष्ट, मी आहे एनटीचा कॅन्डिडेट, माझा सीट अलॉटमेंट टाइप आहे ओपन. तर या ठिकाणी मला आता माझी एनटीची फीस सोडून मला ओपनची फीस भरायची आहे का, तर अगदीच नाही. आपण जेही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना फॉर्म मध्ये जे मेन्शन केले त्याच फीस आणि त्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना पीडब्ल्यूडी सीट अलाउड झाली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफेन्स अलाउड झाली आहे. म्हणजेच की मला याचे बेनिफिट्स मिळणार आहेत का, तर अगदीच नाहीये. जोही आपला रजिस्ट्रेशनचा जो कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीचे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या गोष्टी तुम्हाला क्लिअर कर, सीट अलॉटमेंट टाइप चेंज झालाय पण आपल्याला जे आपण मूळ रजिस्ट्रेशन करताना भरलं आहे तेच या ठिकाणी मिळणार आहे. दुसरी गोष्ट आहे, जे विद्यार्थी थर्ड राऊंड केअरफुली अनालाइज करत आहेत या विद्यार्थ्यांना दिसेल की या थर्ड राऊंडला सुद्धा या वर्षी कट ऑफ मध्ये वाढ झालेली दिसत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, अगदी ज्याही विद्यार्थ्यांनी सीएस, आयटी, एआयडीएस एखाद्या खूप लोअर कॉलेजला प्राधान्य दिलं होतं, हे विद्यार्थ्यांनी ते लोअर कॉलेज सोडून अगदी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मध्ये स्विच झालेले मोठी संख्या या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे थर्ड राऊंडला सुद्धा या ठिकाणी कट ऑफची पोझिशन हाय साईडलाच मला दिसून आली आहे. हे माझं इंडिव्हिज्युअल अनालिसिस आहे. ठीक आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या,
जे आपल्या पुढील प्रोसेस आहेत, स्पॉट राउंड, मॅनेजमेंट कोठा, या सर्व गोष्टीची आपण पुढील व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया, जेणेकरून विद्यार्थी पालकांना आपल्या लो मार्क्सला सुद्धा बेस्ट कॉलेज या ठिकाणी मिळायला